काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण प्रकरणामध्ये काल हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडेंचं नाव आलं. तुषार दामगुडे हे सतत नक्षलवादाच्या विरोधामध्ये भूमिका घेताना कायदेशीर प्रक्रियेमध्ये यापूर्वी अनेकदा न्यायालयांमध्ये कोरेगाव भीमा आयोगाच्या चौकशी आयोगासमोर अशा अनेक ठिकाणी तुषार दामगुडेंचा वावर राहिलेला आहे. सतत कट्टर हिंदुत्ववादी भूमिका ते घेत असतात. आपल्या सोबत ते आहेत. काल त्यांच्या कमरेला पिस्तूल होतं. 4-5 मित्र समर्थक त्यांच्या सोबत होते आणि एका स्टुडिओतून बाहेर पडताना चर्चा करून बाहेर पडताना त्यांनी बाहेर आल्यावरती हनुमंत पवारांना मारहाण केली. स्वारगेट पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय. त्याच्यानंतर रात्री उशिरा त्यांना 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेलं कलम त्या गुन्ह्यात लावल्यामुळे रात्री उशिरा नोटीस देऊन सोडून देण्यात आले. त्यांची पिस्तूल आणि या पिस्तुलाचा परवाना सुद्धा जमा करून घेण्यात आला. आता त्याच्यानंतर तुषार दामगुडे माध्यमांशी बोलतायत. नेमकी काल घडलेली घटना कशामुळे घडली, त्यांची आता त्या घटनेबद्दलची भूमिका काय आहे, जे घडलं ते योग्य होतं का, असे असंख्य प्रश्न सध्या चर्चेला आहेत. त्यांना आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊ. आता सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तुमची, काल जे घडलं ते स्पॉन्टेनियस होतं, अचानक घडलेलं होतं, क्रियाला प्रतिक्रिया होती की सगळं ठरवून केलेलं होतं? तुमच्या न्यूज 18च्याच चॅनलवरती तुमच्या कार्यक्रमामध्ये या विकृताने 8 दिवसांपूर्वी मला मारण्याची धमकी दिली, मला अश्लील शिवीगाळ केली, जातीवाचक उल्लेख केले आणि काल देखील डिबेटमधनं बाहेर पडत असताना तू हिंदुत्व करतो, नक्षलवाद करतो, तुला ठोकतो, अशा प्रकारची धमकी दिली. बाहेर त्याला जवळ बोलून पुन्हा खुलासा विचारला तर पुन्हा त्याने त्याचा पुनरुच्चार केला. आता अशा वेळी जे काही स्वाभाविकपणे घडणं शक्य आहे ते घडलं. ते काही कोणी भाजपचे कार्यकर्ते, बोलवलेले गुंड, मी काही भाजपचा कार्यकर्ता असं काही नाही आहे. आमच्या नावाने 2 रुपयाची पावती कुठं नाही, आमच्या नावाने कुठलं नेमणूक पत्र कुठं नाही. ते माझे सहकारी आहेत, माझे बंधुवत मित्र आहेत. त्यातनं जे काही घडलंय तर अशा विकृताला धडा शिकवणं जे काय आहे ते योग्य केलेलं आहे असंच माझं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये कुठेही बंदूक काढली, त्याला लावली, हे जर सीसीटीव्हीमध्ये जर दिसत असेल तर त्याप्रमाणे कारवाई व्हावी. माझं असं म्हणणं नाही आहे की मीच सगळं खरं बोलेल. ते जे काही सीसीटीव्हीमध्ये दिसतंय ते जर प्रसार माध्यमांना त्याच्यात जर आढळलं किंवा बंदूक काढून लावली तर लावली म्हणा. बरं, तुषार दामगुडेंना आणखी एक प्रश्न आहे. तुमचा भारताच्या संविधानावर विश्वास आहे का? माझा भारताच्या संविधानावरती विश्वास आहे, त्याच्यातल्या सगळ्या अधिकारांवरती विश्वास आहे, त्याच्यातल्या सगळ्या कर्तव्यांवरती विश्वास आहे, या देशाच्या महापुरुषांवरती विश्वास आहे. गांधीजींची भाषा करून बुटाने मारतो, एका जातीचं जेनोसाईड होईल अशा पद्धतीने नॅरेटिव्ह रचणं हे काय माझ्या भारताच्या संविधानात बसत नाही. त्यासाठी जी काही आवश्यक कारवाई आहे एक जागरूक नागरिक म्हणून ती करण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. ती कुठली कमरेला पिस्तूल लावून 4-5 जण गोळा करून मारायचं? आता कमरेचं पिस्तूल जर अनधिकृत असतं तर जरूर त्याला आपण एक असंविधानिक कृत्य म्हणलं असतं. आता ते दिलेलंच कशासाठी आहे? नाही, ते परवान्यामध्ये कलम 35 मध्ये नमूद केलेलं आहे. ते तुम्हाला लावून सार्वजनिक ठिकाणी बाळगून दहशत निर्माण करता येणार नाही. ज्या कारणाखाली तुमचं पिस्तूल जमा झालं काल, ते कारण सुद्धा परवाना देताना नमूद केलेलं असतं. त्याची खबरदारी घेतली नाही तुम्ही ते असं एक खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा कृपया प्रयत्न करू नये. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे परवाने असतात, एक असतं खेळाडूंचं आणि एक असतं खाजगी व्यक्तीचं. खेळाडूंना प्रदर्शन करण्याची परवानगी नाही, खाजगी व्यक्तींना आहे. ते दिलेलं त्याच्यासाठी असतं की ते संरक्षणासाठी आहे. उद्या कोणी मला आल्यानंतर मी काय त्या पोत्यामध्ये शोधायची, ती बाहेर काढायची आणि मग थांबरे मला गोळ्या टाकतो असं नसतं ते. तर त्याच्यामध्ये जर पुन्हा एकदा येतो, त्याच्यामध्ये मी ते प्रदर्शन केलं आणि ते बाहेर काढून त्याला लावलं असं जर सिद्ध होत असेल तर जरूर त्याप्रमाणे कारवाई करा. मी त्याबद्दल किंचितही तक्रार करत नाही. आता कमरेला लावणं हा कलम 35 काय तुम्ही म्हटले तसा काय भंग असेल तर अनेक पिस्तूल सगळीच जमा होतील. तुषार दामगुडे धाडसी आहेत, फार पराक्रमी आहेत आणि तुम्हाला या सगळ्या मारहाणीचं वैषम्य नाही किंवा वाईट वाटत नाही किंवा पश्चाताप नाही असं तुम्ही म्हणताय, तसं आहे का? मी जे काही केलं ते मला त्याच्याबद्दल अभिमान आहे, कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही. ज्यांनी या देशामध्ये जाती हत्याकांड केली, धार्मिक हत्याकांड केली, ते पुन्हा एकदा त्याच प्रकारचं नॅरेटिव्ह करून त्यांनी कालच्या डिबेटमध्ये देखील एक ब्राह्मण समाजाविरुद्ध त्यांनी जो काही प्लॅन रचलेला आहे आणि जे काही अर्बन नक्षली त्याच्यामध्ये हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीतनं आलेला आहे हा हनुमंत पवार. तो त्या प्रकारचं जे करतो त्याला योग्य तो धडा आम्ही शिकू, तो सगळ्या मार्गाने शिकू. वैयक्तिक अशी हेवे दावे, भांडणं, आर्ग्युमेंट्सचा डिफेन्स हा अर्बन नक्सलिझम, त्याच्यानंतर जेनोसाईड, एका जातीची हत्या, या इतक्या मोठ्या कॉन्टेक्स्टमध्ये न्यायचं कारण काय? तुम्हाला व्यवस्थित डिफेन्स सापडत नाहीये का? भारताचे लोकप्रिय हनुमंत पवार सारख्या एका व्यक्तीला 2 चापटी मारल्या आणि त्याच्यातनं बचावासाठी तुम्ही जी लाईन घेताय, जे नरेटिव्ह देताय, ते तुम्हाला स्वतःला पटणार आहे का? हनुमंत पवार हा एक व्यक्ती नाही आहे, काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता, ह्याची तुम्हाला मी आठवण करून देतो. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान
यांनी जाहीर वक्तव्य केले की आजची काँग्रेस शहरी नक्षली चालवतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ऑन रेकॉर्ड वक्तव्य केलेलं आहे की काँग्रेसच्या भारत जोडो अभियानामध्ये 46 नक्षलवादी संघटना सामील आहेत. मला जी पिस्तूल मिळालेली आहे हे मी या प्रवृत्ती विरोधात लढतो. नुकतंच 2 आठवड्यापूर्वी पुढे काय झालं बरं? मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी ज्या नक्षलवादी संघटनांचा उल्लेख केला, अर्बन नक्षलींचा उल्लेख केला, त्याचं रेकॉर्डवर पुढे काय झालं याची माहिती तुमच्याकडे आहे का? तुम्ही कधी मागितलीत का की तुम्ही सभागृहामध्ये 46 संघटनांची नावं अर्बन नक्षलिझम बरोबर जोडलेली होती, त्याच्या तपासाचं काय झालं, त्याच्यातल्या किती लोकांना शिक्षा झाली, ते किती रेकॉर्डवरती आले, याची तुम्ही काय माहिती मागवली का, तुम्हाला मिळाली का? आता याच्यातली अनेक माहिती मी वेळोवेळी माझ्या सोशल मीडियावर हँडलवर प्रसारित करत असतो. मी माझ्या सहकाऱ्यांना मीडियामधल्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने, आता अधिवेशन सुरू आहे, की मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही जो उल्लेख केला होता 46 संघटना कुठल्या आणि त्यांची एक जाहीर यादी सगळ्यांच्या समोर आणावी. हा जो कॉन्टेक्स्ट आहे की भारतीय काँग्रेस हे नक्षलवादी चालवतायत, याचा काय संदर्भ आहे हे तुम्ही त्यांना गृहमंत्र्यांना विचारा आणि त्याच्या संदर्भातला खुलासा तुमच्याच माध्यमातून मला कळू द्या. बरं, ठीक आहे. चला, आपण विषयांतर नको करायला, हनुमंत पवारांच्या विषयावरती येऊ. परत तुमची स्वतःची धाडस आणि पराक्रमाबद्दलची व्याख्या काय? तुकाराम महाराजांसारखी एक संत प्रवृत्ती समोर आली तर त्यांना अभिवादन करणं, त्यांना नमन करणं, आणि जर समोर अफजल खान, टिपू सुलतान सारखी प्रवृत्ती आली तर तिला ठेचून काढणं ही माझी पराक्रमाची व्याख्या आहे. त्याच्यामध्ये कोणीतरी माझ्या आईला शिवी देईल आणि ते सहन करा. संविधान आहे, विचारांची लढाई ही विचारिक लोकांशी केली पाहिजे. जिथं विकृती आहे ती ठेचलीच पाहिजे. 4-5 लोक गोळा झाल्यानंतर ती ठेचायची ताकद येते का? एकट्यानं होत नाही. आता त्यामध्ये दिसेल तुम्हाला की जे काही घडलंय त्याच्यामध्ये 4-5 लोक आहेत, एकटा आहे. आता हे तर मच्छर आहे. तरी 4-5 लोक लागले दामगुडे तुम्हाला? आता 4-5 लोक तिथं काय म्हणजे काय, आता काहीतरी या दिसतंय. हे पहा, साधा उद्देश असतो. जेव्हा स्पॉन्टेनियस प्रतिकार असतो तो त्या क्षणाला होतो, बरोबर? मी तुमच्या अवतीभोवती 3-4 लोक गोळा करून उभं राहिलो, तुमच्याशी एक साधारण मिनिटभर मी तुमच्याशी चर्चा करतोय. समोरच्याला कल्पना नसताना जेव्हा त्याच्यावरती हल्ला करता तुम्ही, तर त्याला तुम्हाला असं वाटतं का की त्याला भ्याड हल्ला असं म्हणतात? 4-5 जण गोळा करून एकाला मारणं. तुमच्याबद्दलचे तुमचे आर्ग्युमेंट सुद्धा मान्य करू, एक वेळ त्यांनी शिव्या दिल्या असतील, जे पटलं नाही, तुम्हाला संताप आला, सगळं झालं. पण संघर्ष करायचा किंवा तुम्ही ज्याला पराक्रम, धाडस म्हणता, त्या धाडसामध्ये एक बारीक असा मेल इगो असतो. त्या मेल इगोमध्ये 1-on-1 अशी एक टर्मिनॉलॉजी. अख्ख्या पराक्रमाच्या सगळ्या संकल्पनेमध्ये, कुस्तीमध्ये कोण वरचढ आहे, कोण ताकदीने बुद्धीने श्रेष्ठ आहे हे ठरवायला 1-on-1 ची लढाई लागते. त्याला 4-5 जण गोळा करून मारत नाहीत. हे मला जे वैषम्य वाटलं तुषार दामगुडेंच्या बाबतीत, एवढा खंबीर खमक्या नक्षलवादाच्या विरोधात लढणारा माणूस, मला खरं तुमच्या पिस्तुलाबद्दलही माहिती नव्हतं. अलीकडे तुम्ही कमरेला पिस्तूल लावून फिरायला लागले नक्षलवाद्यांना घाबरून, हेही थोडंसं वैषम्य वाटणार आहे मला. या सगळ्याचं कारण काय? ओरिजिनल तुषार दामगुडे जो धडाडीचा होता, धाडसी होता, तो कुठं हरवलाय? 4-5 जण गोळा करून हनुमंत पवार सारख्याला मारावं लागलं. तुमच्या शाब्दिक खेळांमध्ये की नाही, शाब्दिक खेळ नाही, साधा प्रश्न आहे. आता 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 तुम्ही बोलून झाले, आता मला बोलून देणार असेल तर आपण बसू. तुमच्यासाठी चालू आहे 100%. आता कमरेला पिस्तूल लावणं म्हणजे घाबरणं जर असं असेल तर आमचं पोलीस दल भित्र आहे असं तुमचा एक दावा या 18 चॅनलचा दिसतोय मला. आता मी म्हटलं ना की आता पोत्यामध्ये ठेवलेलं असलं म्हणजे मी काढतो, मी शोधतो आणि मग थांब जरा, अशा प्रकारचं होणार नाही. एक असं जर काही भीती तत्सम काही असतं तर मुळामध्ये ज्यांच्याशी लढायला अनेकांची फटते, तर मी असं कधी हात नसतं घातला. मी उघडपणे आजही जिहादी असतील ना, ते नक्षलवादी असतील, नाही तर कुठला टेररिस्ट असेल कुठल्या परदेशातून येणारा, त्यांच्यासमोर हा वाघासारखा उभा आहे. दुसरं, जे काही केलं, मी काही कुठला घाबरून काय मी गांधीवादी आहे, मी माझा मुद्दाच तो आहे. अभिमान आहे, अभिमान आहे. नाही, हसलंच ऐका, मला ती माहितीच आहे तुषार दामगुडे काय ते मला उत्तम माहिती आहे. म्हणूनच मी म्हणतो की इतक्या धाडसी तुषार दामगुडेंना 3-4 जण गोळा करावी लागली हनुमंत पवार सारख्या कार्यकर्त्याला मारायला. आता तुम्हाला ते दिसेल, त्याचं वैषम्य वाटतं मला, बाकी काय नाही. तात्काळ तुम्ही वैचारिक तुम्ही उत्तम भूमिका मांडता, तुम्ही शब्दांचा खेळ उत्तम करता, पण मला म्हणजे सर्वसाधारण ज्या प्रतिक्रिया येत आहेत किंवा तुमचे समर्थक सुद्धा म्हणतात की बरं केलं जे काही केलं ते, माझं असं मत आहे की वैचारिक लढाई जेव्हा गुद्द्यांवरती येते, तेव्हा ती 1-on-1 असली पाहिजे. 4-5 जण गोळा करून एखाद्याला मारणं हे माझ्या लेखी किंवा काही म्हणजे मला ते धाडस वाटत नाही. ठीक आहे, तुमचं वर्जन झालं ना. मी काय तुम्हाला वाटतं का बरं तुमचं वर्जन? तुमच्या विचारांवर चालत नाही. तुम्ही स्वतंत्र कोणी चालू नाही. मी तुम्हाला विचारतो तुमचा विचार. तुम्हाला असं काही प्रवृत्ती दिसते तिथे तुम्ही लपून घरी पण जात असाल. मी काय त्याच्याबद्दल काही तुम्हाला आक्षेप घेत नाही. आजपर्यंत अनेकांशी डिबेट झाली, त्यातल्या किती जणांना मी मारलं किंवा त्यांच्या अकाउंटवर जाऊन मी शिवीगाळ केली हे त्यांनी दाखवून द्यावं. आता पैगंबर शेखवर माझी 4 दिवसांपूर्वी झाली. शेजारी बसलो, गप्पा केल्या, हसलो,
गेलो. आजही काल त्याने लगेच की मी याला धडा शिकवणार वगैरे प्रकारची धमकी दिली. हा, मी त्याला काही प्रत्युत्तर पण दिलं नाही. मी आजपर्यंत मला शिवीगाळ करणाऱ्यांना किंवा तत्सम करणाऱ्यांशी कुठेही शाब्दिक हे किंवा काहीतरी जाऊन मारामारी करणं हा प्रकार केलेला नाही. मी आजपर्यंत संविधानिक मार्ग वापरले ना. मी कधी नक्षलवाद्यांविरोधात जाऊन काहीतरी शारीरिक मारामारी करत बसले. मी हेच प्रकार अवलंबले. परंतु जिथं दिसेल की आता एक जरा प्रकार जरा अति होतोय तर तिथं रोखायला मला जे काही योग्य वाटतं त्याला तुम्ही काय तुम्हाला नाव ठेवायचं नाही, मला नाव ठेवायचं. तुमच्या व्याख्येनुसार जे धाडस आहे त्याच्यात हे बसतं का? इतका साधा प्रश्न आहे. तुम्हीच हनुमंत पवारला मच्छर म्हणता आणि पुन्हा मारायला 4-5 जण घेऊन जाता. मला हे काही तुषार दामगुडेंच्या व्याख्येमध्ये पटत नाही. तुषार दामगुडे असं करतील. मला त्याचं वैषम्य जास्त वाटतं. त्याचं कारण आता काय? या ठिकाणी पण माझे काही मित्र उपस्थित आहे. आपली चर्चा चालू असताना त्यांना राग आला आणि त्यांनी तुम्हाला नाही, मारलं. आता त्याला आता याच्यामध्ये पार्श्वभूमी मी तात्काळ काही आहे. करू त्याला शकत नाही. पार्श्वभूमी आहे. काल तक्रार दाखल झाली, वादावादी झाली. 4 मित्रांना साहजिक वाटतं आपल्या मित्राला काही धक्का नको पोचायला, काही गडबड झाली तर म्हणून येऊन थांबतात. बरोबरच असतात. एका न्यूज चॅनलच्या डिबेट शोच्या संपल्यानंतर तुषार दामगुडे खाली उतरतात. एकटा हनुमंत पवार तिथं असतो. तुमचे 3-4 मित्र असतात. बरं, तुम्ही मारल्यानंतर तेही मारतात. तुम्ही त्यांना सांगू शकता असं मारू नका, मी बघतोय एकटा काय करायचं, तुम्ही एवढं मोठं नाही 3-4 जणांनी मारणं का? एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ करणं, अश्लील शिवीगाळ करणं, मारण्याची धमकी देणं जीवे हे कदाचित 18 चॅनलसाठी किरकोळ प्रकार असेल की वैचारांची लढाई असू शकेल, पण ती माझ्यासाठी नाही, माझ्या मित्रांसाठी नाही. आम्हाला जे काही योग्य वाटलं ते आम्ही केलेलं आहे. आता त्याला तुम्हाला काय म्हणायचं नाही, मला मी तेच, आम्ही योग्य अयोग्य ठरवत नाही. तो संविधानाचा अधिकार आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, कायदेशीर प्रक्रिया काय नाही. ह्या देशामध्ये 50% लोक ही किंवा सर्व्हायव्हलचं बेसिक इन्स्टिंक्ट हा हल्ल्याला प्रतिहल्ला करून किंवा त्याला रिस्पॉन्ड करून जगायचं सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. माझं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. कशाबद्दल म्हणणं आहे? माझा आक्षेप तुषार दामगुडे त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहे. तुषार दामगुडे एवढ्या धडाडीने ज्या काही गोष्टी करतात त्या धडाडीने गोष्टी करणाऱ्या किंवा धाडसी तुषार दामगुडेंना एका हनुमंत पवारला मारायसाठी 4 ते 5 लोक का बोलवावी लागली ह्याचं मला वाईट वाटतं. तुमचा आक्षेप मी स्वीकारला. तुम्हाला जे वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. विषय संपला. बरं, आता तुम्ही पहिल्या प्रश्नाकडे येऊ. मी पहिलं उत्तर त्याच्यासाठीच घेतलं होतं. संविधानिक प्रक्रियेवर तुमचा विश्वास आहे. तर आता तुमचं हे म्हणणं होतं की त्यांनी धमकी दिल्यावरती मी काय मारायची वाट बघू का? तर हे ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय गेल्या 2 महिन्यामध्ये किती वेळा धमक्या दिल्यात त्यांनी? त्यांनी किती दिल्या याच्याऐवजी मला किती धमक्या येतात याचा तुम्ही एक आढावा घ्या. आणि त्यांनी दिल्यानंतर आता तो काय परस्पर प्लॅनिंग करतोय का? त्यांनी आणखीन काही प्लॅन रचलेला आहे का? तुम्हाला पोलीस तपासाचा भाग आहे. ठीक आहे, चल. ज्यांनी तुम्हाला धमक्या दिल्यात आतापर्यंत त्याच्यातल्या किती लोकांना, आता समजा तुम्ही हनुमंतला मारलं, अशा आणखी किती जणांना तुम्ही जाऊन मारणार आहे मला अशा पर्सनली जाऊन? आता तुम्ही एकदा तुम्हाला इकडे संविधानिक प्रक्रिया अवलंबायला अडचण झाली, आता ज्या धमक्या आल्यात सगळ्यांना, या सगळ्यांना जाऊन मारणार तुषार दामगुडे? आजपर्यंत जे काही धमक्या दिल्या मी पोलिसांना जाऊन त्याची तक्रार दाखल केलेली आहे. आता त्याच्यानंतर पुन्हा समोर येऊन जर कोणी असा प्रकार करण्याचा प्रयत्न करणार असेल तर तिथून जर पोलीस चौकी 5 किलोमीटर लांब असेल तर मी काही त्याची वाट बघत बसणार नाही. मी त्या क्षणाला माझ्याकडे जी काही काय म्हणू आपण काही तात्काळ प्रतिक्रिया असेल ती मी द्याल. नाही, माझा मुद्दा परत आहे. आता तोच तुम्ही काय करताय, सिलेक्टिव्ह. तुम्हाला काय माझ्याकडून मला हे मला विचारायचं सांगा, मी की बोलतो. तुम्ही ह्या मुद्द्यामध्ये समजा हनुमंतच्या विषयामध्ये असं झालं की तुम्ही किती वेळ वाट बघणार बुवा? सारखं जीवे मारायची धमकी तुम्ही मारायची वाट बघायची का? म्हणून ही तात्कालिक प्रतिक्रिया आपण गृहीत धरली समजा. आता याच्या आधी तुम्हाला बऱ्याच संघटना, काही जिहादी नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे, काही होताना दिसत नाहीये. मग आता काही इमिजिएट ऍक्शन तुषार दामगुडे घेणार आहेत की संविधानिक प्रक्रियेची वाट बघणार आहेत? म्हणजे नेमकं काय तुम्हीच आम्हाला समजावून सांगा की कुठल्या मेरिटला कुठला न्याय तुम्ही लावता. मी एक रोबोट नाही की माझा एक प्रोग्राम टाकलाय मी त्याप्रमाणेच प्रतिक्रिया करेल. मी एक माणूस आहे, मला भावना आहे. त्या क्षणाला माझी भावना आनंदाची असेल तर कदाचित मी माफही करेल. त्या क्षणाला मी रागवलेला असेल तर चांगला बदलून काढेल. त्यामुळे त्या क्षणाला काय घडेल हे त्या क्षणाला मला पण काय येणार आहे. मी आत्ता काय सांगू त्याच्याबद्दल? नाही, पण धमक्या देऊन झाल्यात ना आता आधी. कधी? तुम्ही म्हणताय ना आधी धमक्या आल्यात मला जिहाद्यांकडून. त्यावेळी माझा मूड होता पोलीस तक्रार करण्याचा, मी जाऊन करून आलो. अरे कालचा मूड तसा नव्हता. त्या मूडमध्ये जे झालं ते झालं. आणि तुषार दामगुडे मूडवरती आलेत आता. 100%. वैचारिक भूमिका या मूडवरती ठरतील. हाणायचं मारायचं हे मूडवरती ठरतील. 100%. ठीक आहे, चला. तुषार दामगुडे आता वैतागलेत. या सगळ्याचं जस्टिफिकेशन देता देता बरेच टप्पे त्यांनी गाठले. अर्बन नक्षलिझमचा नरेटिव्ह किंवा हनुमंत पवार हे नक्षलिझमशी संबंधित आहेत किंवा त्यांच्या चौकशा, 47 संस्था, संघटना नक्षलवादाशी संबंधित, जिहाद, हे सगळे मुद्दे त्यांनी आणले. मी त्यांना तेच विचारतोय सतत वारंवार. ते काही धाडसी नाहीत अशातला भाग नाही, ते धाडसी आहेत. पण हनुमंत पवार सारखा कार्यकर्ता
त्याला मारायसाठी 3-4 कार्यकर्ते बरोबर असताना तुषार दामगुडेंनी ते धाडस करणं, हे संविधान मानत असताना त्यांनी करणं किंवा सिलेक्टिव्ह संविधान मानणं, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची उत्तरं तुषार दामगुडे त्यांच्या सोयीने देत आहेत. ती मला पटण्यासारखी नाही. अर्थात त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या भूमिकेचा आपण आदर केला पाहिजे. नाहीतर आता आज पिस्तूल नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही घाबरायची गरज नाहीये किंवा आमच्या बाबतीत तुषार दामगुडे तसं करणार नाही अशी खात्री बाळगायला काही हरकत नाही. तितका आमचा जिव्हाळा बरा आहे, आम्ही तितकं ताणत नाही. पण एक नक्की, हे जे काही झालं ते माध्यमांमध्ये वैचारिक भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होत राहतात, वारंवार होतात. तुषार दामगुडेंची वैचारिक भूमिका कट्टर आहे, एका बैठकीवरची आहे. ते बऱ्याचदा असे नॅरेटिव्ह देतात ज्यानं बुद्धिभेद सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आणि हे हुशार माणसांची कामं असतात. पण हुशार माणसं जेव्हा गुद्द्यांवरती येतात, त्याच्यासाठी 3-4 मित्र बोलवतात आणि मग या अशा घटना करतात, त्यावेळेस काहीसं वाईट वाटतं. कारण मूळ दोन्ही बाजूंच्या भूमिका मांडणारे, वैचारिक भूमिका मांडणारे कार्यकर्ते जे ते सकस विचारांचे असायला हवे. त्यांच्या बरं ठीक आहे, तरी त्यांचं म्हणणं आहे, आपण त्यांच्याशी तुमची भूमिकाच पूर्ण मांडा. प्रसार माध्यमांना विनंती करतो की विचारांची लढाई ही तुम्ही वैचारिक लोकांना बोलवा. तुमच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये जातीवाचक बोललं जातं, मारण्याची धमकी दिली जाते. वैचारिक भूमिका ऐका असू ना, शकते आता ना, ऐका. डाव्या उजव्यांच्या भूमिका या धार्मिक जातीयवादी आहेतच ना. असं नाही. अश्लील शिवीगाळ ही वैचारिक हे का? बुटाने मारण्याची धमकी देणं हे वैचारिक आहे का? नाहीच ना. बरोबर आहे ना. बरोबर. मग त्याच्याबद्दल प्रसार माध्यमांनी एक काळजी घेतली पाहिजे की अशा त्याची प्रकारचे प्रक्रिया- लोक सर त्याची संविधानिक अशा प्रक्रिया आहे. प्रकारचे लोक जर तुम्ही चॅनलवर बोलवणार असाल तर अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाजामध्ये उमटतील. बरोबर. ती ऐका. काळजी घेणं तुम्ही ठीक आहे, गरजेचं तुमचं हे म्हणणं मान्य केलं तर तुमच्याही वक्तव्यामध्ये तुम्ही अनावरस अवलादी म्हणता, टिपू सुलतानच्या म्हणता किंवा याच्या, हे दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद होत राहतात, टोकाचे होतात. संतापल्यावर तुम्ही आक्रमक बोलता, आक्रमक बोलायच्या ओघात एखाद दोन शब्द जातात. एका राजकीय पक्षांची हल्ला ही वैचारिक भूमिका असते का? तुम्ही सकाळी सकाळी 9 वाजता पूर्ण महाराष्ट्राला दाखवता. मध्यंतरी असेच कुणीतरी बसलेले अश्लील शिवीगाळ करतायत, आईवरून घाणेरडं बोलतायत. याला तुम्ही वैचारिक जर लढाई समजत असेल तर मी क्षमस्व. या अशा प्रकारची वैचारिक लढाई हे महाराष्ट्र पेटवण्याचं पूर्ण राजकारण आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीनं तुम्ही थारा देऊ नका, जेणेकरून मी काय आजपर्यंत कुणाला जाऊन मारलं नाही आणि अशा प्रकारच्या कुठल्याही प्रवृत्तीला मी स्वतः थारा दिला, मी कुणाला शिवीगाळ केली आहे असं तुम्ही एक बाईट दाखवा. मग मी तुम्हाला म्हणतो की बाबा तुम्ही विचारांची लढाई. मग हे सगळं संपवायसाठी तुषार दामगुडे हनुमंत पवारांना मारतात, संपलं. मग लॉजिकल एंड याचा. मग हे तुम्ही जे म्हणताय हे सगळं सुरू आहे, हे सगळं संपवायसाठी तुषार दामगुडेंनी 2-4 जणांबरोबर हनुमंत पवारांना मारलं, लॉजिकल एंड झालं याचं. मीडियासाठी चांगलं झालं, त्यांना टीआरपी मिळाली. नाही, प्रश्न पुन्हा तोच आहे. तुम्ही जे पलीकडनं वैचारिक भूमिका घेऊन आलात ना, लगेच आता प्रश्न जोपर्यंत उपस्थित केला. विचारांची- त्याचा शेवट तुम्ही असा इतका हाच लॉजिकल एंड. जोपर्यंत विचारांची लढाई विचारांनी आहे तोपर्यंत विचारानेच लढली जाईल. लेखणीची लढाई लेखणीने. आणि जिथं अशा प्रकारची जीवे मारण्याची धमकी वगैरे असेल त्याला मी योग्य भाषेत उत्तर देणार. मी पुन्हा एकदा सांगतो, मग माझा मुद्दा तोच आहे की लॉजिकल एंड सांगा ना. तुम्ही तिकडून तुम्ही अपेक्षा करताय की समोरून असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आम्ही असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, आणि मी मात्र मग माझा मूड जसा असेल तसं माझी करेन. काय प्रतिक्रिया असेल, क्रिया घडणार नाही. क्रिया घडली, प्रतिक्रिया येणार. मग ती कशी अशीच येणार? आता मीडियाने ते ठरवावं की अशा प्रकारच्या क्रिया घडाव्यात का. आता तुमची काही आम्ही कसं ठरवणार? या माध्यमातून तुमच्या पूर्ण वैचारिक, मीडियाला ऐका, आवाज आमचा करतो. प्लॅटफॉर्म आहे, माध्यम हे प्लॅटफॉर्म आहे, कुणी काय मांडावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्हाला एका लिमिट पर्यंत ते थांबवता येऊ शकतं. तुम्ही स्टुडिओच्या बाहेर जाऊन 3-4 लोक बोलवून जर हाणामाऱ्या करणार असाल तर त्याच्यात माध्यम काय करू मी शकतात? असं म्हणतो ज्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही, कशाला तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला हे सांगताय किंवा तुम्ही असं करायला पाहिजे. तुम्ही पण आमच्या प्रतिक्रियाच घ्या. मग आम्ही प्रतिक्रियाच घेतो ना. आम्ही तुमची प्रतिक्रियाच घेतोय. घडलं ना. आम्ही तुषार दामगुडेंना सांगत, आम्ही तुम्हाला बरोबर की चूक हेच विचारतोय. आम्ही तुम्हाला म्हणतच नाही तुम्ही मारा, मारू नका. आपापलं वर्जन आहे, त्यांनी त्यांचं मांडलं, मी माझं मांडलंय. याच्यामधनं जनतेला जे काय वाटायचं त्याच्यात एक संविधानिक चौकट आहे, त्यात ती चौकट ओलांडायची नाही ओलांडायची ते ठरवायला लागतं. म्हणून जेव्हा मोडी झाली, हे तुम्ही जर काही चुकीचं केलं नसतं तर तुम्हालाही पोलीस चौकीमध्ये जावं लागलं नसतं, जबाब द्यावा लागला नसता, पिस्तूल जमा करावं लागलं नसतं, परवाना द्यावा लागला नसता. याचा अर्थ संविधानिक चौकटीमध्ये ती गडबड आहे, हे तरी मान्य आहे का? जोपर्यंत संविधानिक मार्गाने मला अवलंब करता येईल मी करेन. नाही ज्या ठिकाणी नाही, मला ते ठीक आहे, तुमची चॉईस नाही विचारत आहे मी. जे घडलं ते कायद्याच्या दृष्टीने बरोबर होतं की चूक होतं, तुम्हाला काय वाटतं? आता ते कायद्याने ठरवायचं. मग त्या कायद्याने जी नाहीये. त्या कायद्याने जी सुरुवात केली त्याच्यामध्ये प्रक्रिया सुरू झाली, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, पिस्तूल जप्त केलं, परवाना जप्त केला. याचा अर्थ कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. कायदेशीर प्रक्रिया तेव्हा सुरू होते जेव्हा ती राबवणाऱ्या यंत्रणेला वाटतं की काहीतरी कायद्याचा भंग झालाय. हे तर मान्य आहे तुम्हाला? काय मान्य आहे काय अमान्य आहे, आता आपण हा विषय संपून टाकू. मला असं वाटतं की आता पुढे ठीक आहे, चला, तुषार दामगुडेंची विनंती, हा विषय संपवावा, आपण तो विषय संपवूयात. खरं मी
बऱ्यापैकी त्यांचं कौतुक करत होतो. मला कौतुकही वाटायचं त्यांचं, वाटतं अजूनही. म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका, कालची घटना जर वगळली तर तसं त्यांचं इंटेलेक्ट प्रेझेंटेशन किंवा त्यांचं भूमिका मांडायची पद्धत, जागा किंवा सगळ्या पोझिशन ज्या आहेत त्या बऱ्यापैकी कॉईन करणाऱ्या राहिलेल्या आहेत, भूमिका घेतलेल्या आहेत आणि निर्णायक घेतलेले आहेत. एल्गार परिषदेमध्ये त्यांनी बऱ्यापैकी भूमिका घेतली, ती केस झाली, गुन्हे दाखल झाले, काही लोकांना अटका झाल्या, अजूनही ते प्रकरण सुरू आहे. त्या प्रकरणातली न्यायिक भूमिका नेमकी काय किंवा खरा न्याय काय हे समोर येईल जेव्हा असेल तेव्हा, कोण बरोबर चूक कोण हे ठरेल. पण काल तुषार दामगुडेंनी ज्या पद्धतीनं हनुमंत पवारांना मारहाण केली त्याचं जस्टिफिकेशन ते आजही देतात. तोडकं मोडकं का होईना, त्यांना ते ग्राउंड सापडत नाही अजूनही डिफेन्सचं, पण ते त्यांच्या बोलण्यावरती ठाम आहेत की या अशा पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल, जर काही जेव्हा शक्य होईल, जसा मूड असेल त्याच्यानुसार उत्तर देऊ असंही ते म्हणतात. हे सगळं जरी घडत असलं तरी ही घटना कायद्याच्या दृष्टीने चुकीची आहे. त्याच्यामध्ये संविधानाच्या दृष्टीनं ज्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे म्हणून त्या गुन्ह्यामध्ये काल तुषार दामगुडेंना नोटीस देऊन सोडून देण्यात आले, त्यांचं पिस्तूल जप्त करण्यात आले, त्यांचा परवाना जप्त करण्यात आलेला आहे. आता या सगळ्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया होईल ज्याच्यामध्ये न्यायालय ठरवेल की हे असं घडलेलं होतं की नव्हतं. पण एक अपेक्षा आहे, जे साधारणपणे जी माध्यमं समजली जातात, ज्याच्यावरती चर्चा केली जाते, त्या चर्चा करण्याच्या माध्यमांवरती जाऊन गोष्टी जर मुद्द्यांवरती येत असतील तर त्याचं तारतम्य सांभाळायची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.